UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। टाइम्स नाउ नवभारत मॅट्रिक्सच्या ओपिनियन पोलानुसार महायुती आणि मवियात काटेकी टक्कर। महायुतीला 137 ते 152 जागा तर मवियाला 129 ते 144 जागा मिळण्याचा अंदाज। ओपिनियन पोलनुसार भाजपच नंबर 1 पक्ष पण जागा घटणार। टाइम्स नाउ नवभारत मॅट्रिक्सच्या ओपिनियन पोलचा अंदाज। पोलनुसार भाजपला 83 ते 93 जागा मिळण्याची शक्यता। महायुतीत सर्वांनी समान जागा लढवाव्या, एखाद्या दुसऱ्या जागेवर मैत्रीपूर्ण लढत होऊ शकते। शिंदे गटाच्या अर्जुन खोतकरांचं वक्तव्य। शरद पवारांविरोधी निवडणूक मनवायची नाही, पवार विरोधी निवडणूक झाल्यास फटका बसण्याची भीती। अजितदादा गटातील आमदारांचं मत, सूत्रांची माहिती। लोकसभा सचिवालयाकडून शरद पवार गटाचा राष्ट्रवादी असा उल्लेख, तर कमी खासदारांमुळे अजित पवारांना कार्यालय मिळालं नाही। लोकसभेकडून राजकीय पक्षांना कार्यालयांचं वाटप, सचिवालयाकडून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा शिवसेना शिंदे असा उल्लेख, पक्षाचा फक्त शिवसेना म्हणून उल्लेख करण्यासाठी शिंदेंचे नेते आक्रमक। शिवसेना आणि राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणावर उद्या सुनावणीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष। पंतप्रधान मोदींच्या हस्ते सरन्यायाधीश DY चंद्रचूड यांच्या घरच्या गणरायाची आरती। चंद्रचूड 8 नोव्हेंबरला निवृत्त होणार। भैया क्रोनोलॉजी समझ लीजिए, न्याय देवते पाहतेच ना। महाराष्ट्रातील घटनाबाह्य सरकार असंच बिनबोबाट चालू राहील। मोदींच्या चंद्रचूड यांच्या घरातील फोटो ट्विट करत राऊतांचा कुचकतो। विदर्भात पावसामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला। गडचिरोलीच्या भामरागड तालुक्यात पूर परिस्थिती कायम। अमरावती, भंडारा, गोंदिया जिल्ह्यालाही पुराचा मोठा फटका। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जरांगेंचं 16 तारखेपासून बेमुदत उपोषण, तर मराठा आरक्षणाबाबत विशेष अधिवेशन बोलवण्याच्या मागणीसाठी आमदार राजेंद्र राऊतांचा उद्यापासून ठिय्या। नागपूर विभागात झालेल्या पावसाच्या फडणवीसांकडून आढावा। अतिवृष्टी आणि पुराच्या नुकसानीचे तातडीनं पंचनामे करण्याचे आदेश। बाग, वैनगंगा, बावनथडी नद्यांना आलेल्या पुरात प्रचंड नुकसान। 70 वर्षांवरील प्रत्येक नागरिकांना आयुष्मान भारत योजनेचा लाभ घेता येणार। केंद्राचा मोठा निर्णय, 5 लाखांपर्यंत मोफत उपचारासह उत्पन्नाची मर्यादा नसणार। UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।